दिवसांनी मी आता ब्लॉग करायला स्टार्ट केलेलं आहे आणि खूप दिवस माझे ब्लॉग वगैरे सगळं बंद होतं आणि आता 2 दिवसापूर्वी मी शॉर्ट व्हिडिओ फक्त टाकल्या होत्या. तर ते सगळं मी का बंद केलं होतं ते तर काय आता सांगत नाही, कारण की नवीन अशी एक सुरुवात मस्त करायची आहे आणि ते पण आज सकाळपासून सुरुवात केलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा ते श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कारण की मी आता ही स्वामींच्या कृपेनेच परत सुरुवात केलेली आहे. तर ते जाऊ दे, सगळ्यांना श्री समर्थ झालं. गुड मॉर्निंग. आणि आता सकाळपासून सुरुवात मस्त केलेली आहे. तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे. आजचे पप्पा पण आंघोळ वगैरे सगळं त्यांना डबा वगैरे दिला, ते पण कामाला गेलेत. तर त्यांना सगळं दिल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि बाकीचं काय केलं तर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. चला, सो ब्लॉग कंटिन्यू करते, स्किप न करता पूर्ण ब्लॉग बघा. आणि आजच्या ब्लॉगला अशी सुरुवात केली, अशाच चला दाखवते आता. तर बघा किती भारी गाईज इकडं आज पाऊस पडला आहे आणि एवढं भारी वातावरण झालं. थोडं आता नॉर्मली ऊन आलं, नाहीतर मस्त पाऊस वळून गेलेला आहे. सकाळीच आत्ता पाऊस नाही आहे, हळूहळू पावसाने सुरुवात केली. इकडे बघा हे सगळं आमच्या रूमच्या बाहेरचं वातावरण आहे. तर हे जगात पावसाने सुरुवात केलीच आणि इकडे मग झाडं पण मस्त भिजलीत. बघा किती भारी. पाणी द्यायची काही गरज नाही त्यांना, खूप भारी झाले. चायपत्ती पण मस्त झालं आहे आणि सकाळी उठून आंघोळ वगैरे केली, कपडे पण धुवून टाकले, कारण की पावसाने सुरुवात केली आणि पावसामध्ये काय कपडे काय सुकणार नाही ते. आणि इकडे बघा माझा अंश कसा झोपला आहे. रात्री त्याने मस्ती केली, त्याला फटके दिले, तो बघा असं झोपलं. त्याने अंतरून पण हे केलं. इकडे दिदू सकाळी उठून माझ्यासोबत उठून त्याने सगळे खेळणी वगैरे पसारा केला. आणि इकडे बघा दिदू आमची कशी झोळीत झोपली. पप्पा गेल्यानंतर ते आता झोळीत झोपले आणि ते पण खेळून मस्त आणि मग झोपले. त्यानंतर मग सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि आजचे पप्पा होते, त्या चाय वगैरे केला, त्यांना डब्याला पण बनवून दिलं. तर त्यानंतर मग म्हटलं चला आज खूप दिवसापासून ब्लॉग करायला मी प्रयत्न करत होती, पण कुठेतरी मन असं ना वेगळं वाटत होतं की नको कधी ब्लॉग वगैरे काय करणार नाही, सगळं बंद करील. पण स्वामींनी परत सांगितलं की माझ्या मनात असं वाटते का काहीतरी मी जेव्हा स्वामींचं नाव घेऊनच सुरुवात केलेली होती ब्लॉग वगैरे करायला, यूट्यूबचं काम करायला, तर म्हटलं स्वामींच्या नावाने केलेलं होतं का मी करेन तर पूर्ण करेन, मग का मी अर्धवट सोडू. तर माझ्या मनाला वाटलं किंवा पप्पा वगैरे बोलत होते की थोडं राहिलं आहे तर तू का म्हणजे हे बंद करते, तू तेवढंच पूर्ण करायचं, म्हणजे पूर्ण करायचं नव्हतं तर मग का केलं असं मला स्वतःला वाटतं. तर मला ते आता माझ्या मनाला वाटतं म्हणून मला ते पूर्ण करायचं आहे आणि तो दिवस माझा लवकरच मला बघायचं आहे का ज्या गोष्टी मी करते तर ते मलाच वाटत होतं का मी ज्या गोष्टी करणार आहे ते चांगल्या करणार आहे. त्यासाठी मी परत ब्लॉग करायला, किती कोणी हसवत काय बोलत मला काही कोणाला म्हणजे कोणासाठी नाही करायचं आहे, मला स्वतःसाठी माझ्या आयुष्यात मला चांगलं काहीतरी एक घडवायचं आहे आणि माझ्या मुलांसाठी ते करायचं आहे. त्यामुळे पण मी परत स्वामींच्या कृपेने स्वामींच्या ह्याच्याने परत मला स्वामींनी सांगितलं का कर, म्हणून मी स्वामींच्या ह्याच्याने मी परत ब्लॉग शूट करायला केलं आहे, कारण की मला थोडंच राहिले ते मला पूर्ण करून मला तो दिवस बघायचा आहे माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी. तर म्हणून मी ब्लॉग परत करायला सुरुवात केली. तर आता माझे डेली ब्लॉग येत जातील आणि ते पण चांगले येतील. तर मला तुम्ही सपोर्ट करा काय माझं लवकरच चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणि माझे ब्लॉग नवीन येतील ते बघत जा. तर गाईच आता आंघोळ वगैरे झाली, सगळं चाय वगैरे पिऊन झालं, दाखवते तुम्हाला. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. चाय वगैरे केला आम्ही, कोरात चाय केलेला आहे, चाय पिऊन झाला. तो यांच्यासाठी ठेवला आहे, तुम्ही बोला कोणासाठी ठेवला आहे. आणि नंतर हे बोलले की माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे त्यांनी बोलले खिचडी दे, मग त्यांना खिचडी दिली, एक नाश्ता वगैरे करून गेले आणि नंतर मग माझ्यासाठी राहिले. तर इकडे बघा मार्गशीर्ष महिन्यातला माझा नारळ किती भारी झाला आहे. कमेंट करून नक्की सांगा की नारळ बघा किती भारी, तुमचा पण असाच नारळ उमतो का, मी उंगवलेला आहे बघा त्याला. तर हा आहे माझा मार्गशीर्ष महिन्यातला नारळ आणि त्यात पाऊस मागच्या बाजूने बघा किती भारी पाऊस पडला आहे आणि हा आमच्याकडे तरी पहिला पाऊस झालेला आहे. तर पावसाने सुरुवात केली आता. तर वातावरण बघा पावसाचं किती भारी आहे आणि हे सकाळी 7चं वातावरण आहे. तर खूप भारी असं वातावरण वाटतं आहे. म्हणून सकाळी मी तब्येत ठीक नसल्यामुळे लवकर उठली, डबा वगैरे करून दिला आहे, पण खूप भारी वातावरण वाटतं आहे. म्हणून आज थोडं गरमी कमी झाली, पावसाने सुरुवात केली त्यामुळे गरमी वगैरे कमी झाली. तब्येत माझी ठीक नाही तरी पण मला म्हणजे कुठेतरी वाटत होतं का मी, कारण की यूट्यूबचं कसं आहे ना, काम करत असलो तर सगळ्या व्ह्यूज सबस्क्राईब सगळे म्हणजे वॉच टाईम वगैरे जेवढं काय असतं यूट्यूबचं तेवढं सगळं वाटतं आहे. तर आता किती दिवस झाले असेल, महिना झाला असेल मी ब्लॉग वगैरे काही टाकला नाही आणि तो पण आता काल एक अपलोड केला आहे, तो फक्त लग्नाचा, माझ्या बहिणीचं लग्न होतं गावाला वगैरे, आम्ही 1 महिना झाला असेल गेलो होतो.
तर तो ब्लॉग वगैरे बाकीचं काही करायला नाही, जेवढा काही व्हिडिओ वगैरे काढायला जमल्या, कारण की मूडच नव्हतं माइंड म्हणजे पूर्ण ब्लॉग वगैरे करायला, शॉर्ट वगैरे व्हिडिओ वगैरे बनवायला काही मूडच नव्हता राहिला त्या गोष्टीकडे. म्हणजे असं वाटत नव्हतं ती गोष्ट मी परत करील असा, पण कुठंतरी मन पुरं म्हणजे चेंज झालं आहे का, काहीतरी जी गोष्टी करायला सुरुवात केली तर तेव्हा सुरुवातीलाच बोलले होते का जे काही करायचं ते पूर्ण करायचं, अर्धवट काही सोडायचं नाही. म्हणून मी आता परत पूर्ण करायला घेतलं आहे, कारण की माझं थोडंच राहिलं आहे आणि ते जर मी पूर्ण केलं, आजचे दिवस काढून जर पूर्ण केले तर कुठेतरी चांगले होईल दिवस, म्हणजे लाईफमध्ये काहीतरी चेंज होईल सगळं असं मला वाटतं आहे. आणि मला स्वामींनी सांगितलं म्हणून मी स्वामींच्या कृपेने जे म्हणजे यूट्यूबचं काम केलं होतं सुरुवातीला स्वामींच्या नावाखाली, म्हणून मला पूर्ण करायचं आहे, नाही तर माझ्या स्वामींसाठी मला हे सगळं करायचं आहे आणि तो दिवस मला लवकर बघायचा आहे. तर अशा आता डेली ब्लॉग आपले जातील. भले माझ्या तब्येत ठीक नसल्यामुळे तरी मी आज ते म्हणजे करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाबा पण बोलत असतात सारखे, तू तेवढं तरी कर घरी बसून पूर्ण, तुला काय वाटतं ते तू करत जा. तर मला तरी वाटतंय आता माझे चांगल्याच व्हिडिओ येत जातील, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर आज नाश्ता वगैरे अजून काय झालेला नाही, कारण की थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे ना भूक वगैरे लागत नाही, चाय वगैरे पिऊन झाला आहे. आणि आहेत आज खिचडीच केली नाश्त्याला, बघू दुपारी. आणि अंशला पण तशी खिचडी आवडते. तर मग आता ते दोघं पण झोपलेले आहेत आणि आता दरवाजा मी परत बंद केला आहे, त्याच्यामुळे मग इकडे किचनमध्येच आहे मी. ते दोघं पण झोपले. दिदू तर सकाळीच उठते, सकाळी मी उठले का ती सोबतच उठते आणि ती खेळत असते, तर तिला घेऊन मग ती जसं खेळत असते तसं सगळं स्वयंपाक वगैरे करायचा, कारण की तिला सवय झाली, ती मी उठली का ती माझ्यासोबतच उठते. आणि मग ती खेळली वगैरे आणि थोड्या ना गरमीच्या तिच्या अंगाला असे घामोळी वगैरे निघाल्या, त्याच्यामुळे ती जास्त झोपत नाही. तर ते आत्ता पण तिला मी पावडर वगैरे लावले, घामोळीची गरमीची पावडर असते ती, आणि मग झोपवले तिला. आणि तर अजून उठलेलं नाही, कारण दिवसात झोपतच नाही तो. आता पहिले झोपायचा, आता तर झोपला आहे. बघू किती वाजेपर्यंत उठतो आहे. आणि मग उठल्यावर त्याची आंघोळ वगैरे करू आणि मग सोबतच नाश्ता वगैरे करू, कारण की त्याला पहिले भरवायला लागायचं. त्याला तर आपण मी जेव्हा खाते तेव्हा त्याला द्यायला लागतं, तो मग चमच्याने खातो. त्याला आता अंगणवाडीमध्ये पहिले स्टार्टिंगला बसून बघू, कारण की आता तो थोडा बरा लागला आहे. आता त्यांनी 2 तारखेला मॅडम बोलल्या तर 2 तारखेला त्याला घेऊन ये ॲडमिशन घ्यायला. 2 तारखेला घेऊन जाऊ. मग ॲडमिशन घेतल्यानंतर मग जेव्हा कधी अंगणवाडी चालू होईल कोणत्या तारखेला, तेव्हा त्याला अंगणवाडी सोडू. जर अंगणवाडीत नाही बसला तर मग नर्सरीत टाकायचं त्याला. बघू, काहीतरी प्रयत्न चालू आहेत. तो थोडा बोलतो, त्यासाठी त्याला अजून बोलण्यासाठी आम्हाला शाळेमध्ये लवकरच सोडायचं आहे. त्यानंतर मग ताईन ते आमच्या गावाला गेलेले आहे मी एकटीच सध्या. तर बघू आता ते कधी येतात, तर उद्या वगैरे येतील. तरी आता सध्या मी एकटीच आहे आणि आलाय कंटाळा, म्हणून चला म्हटलं आज ब्लॉग तरी करू. कामं वगैरे सगळे उरकून झालेत, तर नाश्ता वगैरे केला, भांडी वगैरे घासायचे आहेत. तर मग आता इथे जरा बसते, कारण की तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे उभं राहायला पण होत नाही. तरी पण मला आता रोजचं, मला जरी बरं नसलं किंवा काही अडचणी आल्या ना, तरी पण मी डेली ब्लॉग टाकत जाईन आणि डेली ब्लॉग येण्याचा प्रयत्न करीन. आणि परत लाईव्ह पण माझी खूप, म्हणजे लाईव्ह आता बंद झालेली. मी जर कंटिन्यू लाईव्ह करत असती तर आज माझं चॅनल पण लवकर मॉनिटाईज झालं असतं, पण ते नाही झालं तसं. की मी कंटिन्यू खूप ठरवलं होतं की मी माझा टाईम सेट करेल लाईव्हचा, आणि मला तो दिवस लवकर बघायचा आहे, त्यामुळे मी टाईम वगैरे सेट करेल. पण केलेला टाईम सेट पण नाही होऊ शकलं माझ्यात, कारण की मध्ये कुठंतरी थोड्याफार अडचणी आल्या, त्यामुळे मग नाही. आणि मग आता म्हटलं परत करू दे, आता तरी कंटिन्यू करण्याचा खूप प्रयत्न करते. पण आता ठरवलं, आता किती अडचणी वगैरे आल्या किंवा काय तब्येत ठीक नसली, काही पण प्रॉब्लेम होते, पण मी आता ब्लॉग डेली टाकण्याचा प्रयत्न करीन आणि करतेच. तर जेवढं काय मला जमलं करायला तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन आणि ब्लॉग टाकत जाईन. तर माझे आता लाईव्ह पण येते आणि मध्ये शॉर्ट पण टाकत जाईन. तर तुम्ही मला प्लीज यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करा आणि मला व्हिडिओ वगैरे माझे बघत जा, मला सपोर्ट करा ह्या चॅनल लवकर मॉनिटाईज होण्यासाठी, आणि माझे व्हिडिओ बघत जा. तर चला, आजचा तरी ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.